मुंबईतील पवई या ठिकाणी दीपक आर्याचा एन्काउंटर होतो। देशभर माहिती पसरते की एका जणाचा एन्काउंटर झालाय आणि संबंध हा एकनाथ शिंदे गटाच्या माजी मंत्र्यासोबत होता। दीपक आर्याचं शेवटचं स्टेटमेंट होतं, मला दीपक केसरकर यांच्यासोबत बोलू द्या। दीपक केसरकरांनी बोलण्यास नकार दिला आणि त्यामुळे हा एन्काउंटर झाला। ही माहिती, ही बातमी देशभर पसरली। विषय इतकाच नाहीये, दीपक केसरकर यांची चौकशी लागेल ती लागेल, कारवाई होईल ती होईल, पण फक्त एवढंच नाही। प्रकाश सुर्वे शिंदे गटाचे आमदार म्हणतात की उत्तर भारतीय माझी मावशी आहे आणि मराठी माझी आई आहे। आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे, कारण मावशीचं प्रेम जास्त असतं। शिंदे मागच्या काही दिवसांमध्ये म्हटले होते जय गुजरात। प्रॉब्लेम इथे नाहीये, प्रॉब्लेम इथे तयार होतोय की एकनाथ शिंदेचे मंत्री आमदार ज्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आपली हा दावा करतात, त्या बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई ही मराठी माणसांची हे ब्रीद वाक्य ठेवलं होतं। तिथे आता एकनाथ शिंदे यांना महानगरपालिका निवडणुकांसाठी उत्तर भारतीय, हिंदी भाषी, गुजराती सगळ्यांना जवळ करावं लागतंय आणि मराठीला मारावं लागतंय। या सगळ्या गोष्टींचा सिक्वेन्स जोडला तर महाराष्ट्रातील राजकीय जी थुथू होतीये ती शिंदेंमुळेच होतीये असं सांगायला भाजपाला हायकमांडला जागा मिळाली। मधल्या काही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर योगेश कदम, संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले, अनेक आमदार, अनेक मंत्री अडचणीत आले। सुरुवातीपासूनची टाइमलाईन जर बघितली, 2024 ची विधानसभा निवडणुका लागल्यापासून धनंजय मुंडेंचा राजीनामा पडला, माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाता जाता वाचलं, संजय शिरसाटांनी निभावून नेलं। पण या सगळ्या भूमिकांमध्ये एकनाथ शिंदे हे यांची गळचेपी भूमिका सुद्धा दिसून येते। एकनाथ शिंदेंना मनोज जरांगे सॉफ्ट कॉर्नरने नेतात। एकनाथ शिंदेंवरती मनोज जरांगे अटॅक करत नाही, फडणवीसांवर अटॅक करतात। मात्र फडणवीस अशी काहीतरी जागा तयार करतात की पुन्हा टार्गेट शिंदेच व्हावेत। जर एकनाथ शिंदेंनी दिलेला GR खराखुरा होता तर जरांगे मुंबईत आलेच कशाला? आणि हैदराबाद गॅझेटरचा GR हातात घेऊन जर मान्य केले तर मग शिंदेंनी तुमच्या हातात लॉलीपॉप दिलं होतं हे न बोलता फडणवीसांनी शिंदेंच्या विरोधामध्ये सेट केलं। प्रताप सरनाईकांनी सुद्धा म्हटलं होतं, आपण मीरा भाईंदर मतदारसंघातून येतो आणि मी मीरा भाईंदर मध्ये गेल्यानंतर हिंदी बोलतो, हिंदी मला बोलायला आवडते। एक ना अनेक अशा भूमिका आहेत ज्यामुळे एकनाथ शिंदेंच्या पक्षाची भूमिका ही सध्या महायुतीपासून वेगळी होते। 2029 ला आपल्याला स्वबळावर लढायचं हे शहांनी केलेलं स्टेटमेंट, मागच्या महिन्यामध्ये 28 ऑक्टोबरला महाराष्ट्रात मला कुबड्यांची किंवा पक्षाला कुबड्यांची गरज नाही हे शहांनी केलेलं स्टेटमेंट, त्यानंतर अनेक ठिकाणी सोलापूर असो, नंदुरबार असो, जळगाव असो, जिथे आमदार आणि अनेक कार्यकर्ते जे आहेत हे फुटीच्या उंबरठ्यावर उभे राहत असल्याचं तयार झालेलं चित्र, या सगळ्या गोष्टींचे जर डॉट जोडायचे जर ठरले तर एकनाथ शिंदेंना होऊ घातलेली कोर्टातील सुनावणी आणि त्या अगोदरचे होत असलेले वेगवेगळे राजकीय घटनाक्रम सांगतात की शिंदेंची गळचिपी भूमिका सध्या महायुतीत होतेच होते। एकनाथ शिंदेंनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून केलेलं कामकाज, कॉमन मॅन म्हणून बनवलेली इमेज आणि सहज उपलब्ध होणारा मुख्यमंत्री, ही इमेज एकनाथ शिंदेंना खूप वर घेऊन गेली होती, हे मान्य करावंच लागेल। शिंदेंनी कॉमन मॅन ही इमेज त्यांची बनवलीच होती, हेही मान्य करावंच लागेल। एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून क्रेज वाढत होती, हेही मान्य करूनच चालावं लागेल। मात्र यामुळे फडणवीस डॉमिनेट होत होते, फडणवीसांचं महत्त्व कमी होत होतं, फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर बसावं लागत होतं, फडणवीसांना जरांगेंचा रोष सहन करावा लागत होता, शिंदेंच्या वाहवाही मागे फडणवीस झाकले जात होते आणि तीच झाकली मूठ 1.25 लाखाची आतापर्यंत दाबून ठेवून फडणवीस आता ती मूठ खोलतायत आणि शिंदेंना हटवायची तयारी करतायत अशा चर्चा होऊ लागल्या। अनेक डॉट जर जोडायचे जर ठरले तर सध्याच्या घडीला 12, 13 आणि 14 नोव्हेंबरला कोर्टात होणारी सुनावणी आणि नगर परिषदा, नगरपंचायतींच्या लागलेल्या निवडणुका, मुंबई, ठाणे या ठिकाणी वाटाघाटींवरून अडकलेलं शेड्यूल आणि याही पलीकडे जाऊन म्हणजे अनेक ठिकाणी महायुती स्थानिक लेवलवरती शिंदे गटाला सामावून घेण्याची अजित पवार आणि भाजपाची नसलेली तयारी, या सगळ्या गोष्टी सांगतात की महानगरपालिका किंवा मिनी मंत्रालयाच्या निवडणुकी शिंदे बाजूला फेकले जातील। कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।